यापूर्वी आपण शनीची माहिती घेत असताना एक पॉईंट किंवा एक छोटासा मुद्दा लक्षात घ्यायचा राहिला. तो म्हणजे शनी उपासना आणि दैवत. यापूर्वी माहिती घेत असताना आपण मंगळ आणि गणपती किंवा गुरुग्रह आणि दत्त यांचा जो संबंध जोडला जातो तो कसा तर्कामध्ये बसत नाही हे आपण पाहिलं. कारण ही दैवत निर्माण झाली फार उशिरा. फार उशिरा म्हणजे आपली मानवी संस्कृती प्रगत झाल्यानंतर, आणि ग्रह मात्र सृष्टीच्या निर्मितीबरोबरच निर्माण झाले. म्हणून अमुक एका दैवताचा, मग गणेश असेल किंवा मारुती असेल, दत्त असतील, यांचा आणि ग्रहांचा संबंध जोडणं तार्किकदृष्ट्या ते आपल्याला बरोबर वाटत नाही. हा विचार शक्यतोवर माझा बऱ्याच लोकांना पटणार नाही. आणि त्यातून मंगळपीडा कमी होण्यासाठी गणपतीची उपासना केली, गुरुग्रहाची पीडा किंवा गुरुग्रहाची वाईट फळं कमी करण्यासाठी दत्ताची उपासना केली. वाईट काहीच नाही. कोणत्याही दैवतेची उपासना करणं वाईट नाही आहे. कारण मूळ वैदिक धर्मामध्ये, वैदिक म्हणतोय आपण, हिंसा हा भाग कुठंच येत नाही. कोणत्याही वैदिक उपासनेमध्ये कोंबडं कापा, बोकड कापा, अंड फोडून टाका असं कुठेही सांगितलेलं नाही आहे. म्हणून आपल्याकडं काही तोडगा विचारायला आलेल्या माणसाला जर आपण एखाद्या दैवताची उपासना सांगितली तर त्यात वावगं काही नाही. फक्त आपण प्युअरली ॲस्ट्रॉलॉजिकल विचार करतोय. म्हणून मला असं सांगायचं आहे की शनी ग्रहाचा आणि मारुतीचा संबंध जोडणं फारसं तार्किक नाही आहे. कारण शनी ग्रहाची माहिती घेत असताना आपण असं पाहिलं की शनीचं वर्णन हे जास्तीत जास्त प्राचीन वाङ्मय आहे, जे वेद वाङ्मय, त्यातला आद्य वेद म्हणून ओळखला जाणारा ऋग्वेद, त्या ऋग्वेदामध्ये शनिग्रहाचा उल्लेख आहे. आणि मारुतीचा उद्गम किंवा मारुती, हनुमान, वायुपुत्र, प्रभू रामचंद्राचा अनन्यसाधारण भक्त, हे जनमानसामध्ये आलं प्रभू रामचंद्राच्या अवताराच्या वेळेला. त्यांचं जे अवतार कार्य होतं आयुष्यमान, त्यामध्ये प्रभू रामचंद्राचा सेवक, त्यानंतर वायुपुत्र, अंजनीपुत्र, आणि जास्त करून रामाचा सेवक, रामभक्त म्हणून मारुतीचा उल्लेख रामायणामध्ये आलेला आहे. आणि त्याही पूर्वीचा शनी असल्यामुळं ग्रह, त्याची उपासना करावी हे फारसं तार्किक वाटत नाही. आणि मग गणेश काय, दत्तप्रभू काय, रामभक्त हनुमान काय, ही सगळी दैवत नंतर निर्माण झालेली आहेत. आणि त्यांची उपासना केली तर वाईट काही नाही. फक्त जातकाचं किंवा पृच्छकाचं समाधान इथपर्यंत ठीक आहे. मग आता शनीची उपासना करण्यासाठी म्हणून काय करावं, तर त्यातला एक सोपा उपाय आहे. जे वृद्ध म्हातारी माणसं आहेत, निराधार आहेत,
त्यांची सेवा करावी हे वेदांग ज्योतिष सांगतं. जे का रंजले गांजले अशांची सेवा करावी, म्हणजे शनिग्रहाची दुष्परिणाम बऱ्याच अंशी कमी होतात. तुकोबारायांनी म्हटलेलंच आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. मग जो साधू म्हणून ओळखला जातो, ज्या माणसाच्या अंगामध्ये देव आहे असं समजलं जातं, त्याला गरज बेडा करणार नाही. आणि मग साधू म्हणून कोण ओळखला जाईल, की जो रंजल्या गांजल्याची सेवा करेल, पीडितांना आधार देईल, लोकांचे उपयोगी पडेल, निराधारांचा आधार होईल, अनाथांचा नाथ होईल. अशा व्यक्तीला शनिग्रह प्रसन्न होतो. आता शनिग्रह बिघडल्याची किंवा शनिग्रहाचे दुष्परिणाम चालू झाल्याची दोन महत्त्वाची लक्षणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळतात. एक म्हणजे, भले मग तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहा किंवा वाड्यामध्ये राहा, बंगल्यामध्ये राहा, कुठेही राहा, शहरात ग्रामीण भागात, जर तुमच्या अपार्टमेंटच्या पायाला किंवा जिथं तुमचा फ्लॅट आहे किंवा जिथं आपलं घर आहे त्याच्या आजूबाजूला जर घूस लागली तर शनिपीडा निर्माण झाल्या असं समजावं. आणि आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूच्या भिंतीला जर तडे गेले, भूकंपामुळे नव्हे, काही लोकांची घरं रेल्वे मार्गाला लागून काही अंतरावर असतात, धक्क्यानं काही वेळेला सारखे हादरे बसून भिंतीला तडे जातात, तो भाग नव्हे. पण काही कारण नसताना, पक्क बांधकाम असताना जर भिंतीला तडे गेले तर त्या घरावर शनीची अवकृपा झाली किंवा शनिपीडा त्या माणसाच्या मागं लागली असं ओळखायला हरकत नाही. ही दोन साधी उदाहरणे, सिम्पटम आहेत ते. आणि दुसरं काल बोलायच्या ओघामध्ये राहून गेलं की शनिप्रधान व्यक्तीची नकारात्मक जी फळं आहेत त्या नकारात्मक फळांचा एक वाईट फळ म्हणजे पुढे पुढे त्या माणसावर कुणीही विश्वास ठेवत नाही असं आपण पाहिलं. तर ते सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दलदलीची ठिकाणं, कोंदट जागा, उकिरडा, स्मशानभूमी अशा ठिकाणी शनीचं वास्तव्य असतं. शनीचे धंदे काल आपण पाहिले. त्याचबरोबर कोळसा आणि खाणी हा भाग शनीच्या अंमलाखाली येतो. तेवढी शनीची माहिती पाहिल्यानंतर आपल्याला आज राहू आणि केतू यांची माहिती घ्यायची. त्यांचे गुणधर्म पाहिजेत, सर्वसामान्य गुणधर्म. मुळात पाश्चात्य फलज्योतिष शास्त्र त्यामध्ये राहू आणि केतूंचा फळ सांगताना उपयोग केला जात नाही. पौर्वात्य लोकांमध्ये, विशेष करून संपूर्ण भारतवर्षामध्ये राहू आणि केतू या दोन घटकांचा पूर्ण विचार केला जातो. आणि म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की पाश्चिमात्य फलज्योतिषांनी सूर्यापासून ते शनीपर्यंत हे सर्व ग्रह मानलेले आहेत, त्यांचं अस्तित्व मानलेलं आहे.
त्याही पुढं जाऊन हर्षल म्हणजे युरेनस, नेपच्यून, प्लुटो, पॅसिडॉन या ग्रहांचं अस्तित्व आता पूर्णपणे स्पष्ट झाल्यामुळं पाश्चात्य फलज्योतिषी सूर्यापासून ते कमीत कमी प्लुटोपर्यंत सर्व ग्रहांचा विचार मानवी जीवनावर कसा होतो हे करतात, सृष्टीवर कसा होतो हे करतात, परंतु ते राहू आणि केतूचा विचार करत नाहीत. ते म्हणतात की हे सॉलिड मॅटर नाही आहेत. सॉलिड मॅटर म्हणजे दाखवता येण्यासारखे घन स्वरूपामध्ये किंवा प्रत्यक्ष आपल्याला हात लावता येईल किंवा तिथं पोचता येईल, भले कशा का पद्धतीनं, यानाद्वारे. नाही तर आता कुठल्याही ग्रहावर यानाशिवाय आपल्याला जाता येणार नाही. यानच पाठवले जात आहेत. जुना असल, व्हायोजर असल, ही सगळी यानं. मग आता राहू केतूवर जर यान पाठवायचं म्हटलं तर नेमकं कुठं पाठवायचं हा एक प्रश्न विचारला जातो. ही बाब सत्य आहे. राहू आणि केतू हे सॉलिड मॅटर नाही आहेत. ते मानलेले बिंदू आहेत, पण पुढं काळाच्या ओघामध्ये त्यांना ग्रहामध्ये स्थान मिळालं. पौर्वात्य लोकांमध्ये, विशेष करून भारतीय फलज्योतिषामध्ये शास्त्रीय व्याख्या करत असताना आपण याच्या आधी 2 वेळेला व्याख्या त्याची केलेली आहे, राहूची आणि केतूची. तर राहूची व्याख्या करता, केतूची व्याख्या करत असताना काय म्हटलेलं आहे? पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा. आता इथे कक्षा किती झाल्या? 2 ऑर्बिट्स आउट ऑफ 1. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा. ह्या 2 कक्षा जिथे एकमेकाला छेदतात 2 बिंदूमध्ये, त्यातल्या उत्तरेकडल्या बिंदूला राहू म्हटलंय आणि दक्षिणेकडल्या बिंदूला केतू म्हटलंय. आणि हे जर प्लेन किंवा स्वच्छ मराठी भाषेमध्ये प्रतलं जर म्हटलं तर सरळ प्रतलं नाही आहे. ही त्या कक्षा ज्या आहेत त्या एकमेकीशी 4.5 अंशाचा कोन करतात. म्हणून अगदी सरळ कक्षा नसल्यामुळं प्रत्येक वेळेला राहू आणि केतू आपल्याला अगदी सरळ 2 छेदनबिंदू दिसणार नाही. त्या कक्षा कललेल्या आहेत. ग्रहणाच्या वेळेला त्या आपल्याला पाहता येतं. जर त्या कललेल्या नसत्या तर प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण आलं असतं आणि प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण आलं असतं. तसं होत नाहीये. सूर्यग्रहण हे नेहमी अमावास्यालाच होतं. ज्या वेळेला सूर्य, राहू आणि चंद्र एकाच नक्षत्रात म्हणजेच एकाच राशीत असतात, म्हणजेच सूर्य आणि चंद्र आणि राहू ह्यांच्यातलं पूर्व पश्चिम अंतर, हे आपण खगोलीय माहिती पाहतो, 0 होतं. तसंच चंद्रग्रहणाच्या वेळेला सुद्धा चंद्र आणि केतू हे एकमेकांमध्ये ज्या वेळेला मिसळून जातात, म्हणजे दक्षिणेकडचा छेदनबिंदू
आणि समोर सूर्य असतो करेक्ट, म्हणजे समोर रवी राहू आणि त्याच्या समोर चंद्रकेतू, ही पोझिशन जेव्हा येते खगोलामध्ये त्यावेळेला चंद्रग्रहण लागतं. ग्रहणाच्या वेळेला आपण त्याची अजून डिटेल माहिती घेणार. ग्रहणांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, त्या मानवी जीवनापैकी आरोग्यावर होणारे, मानसिक आरोग्यावर होणारे, आणि ग्रहण या शब्दाची जबरदस्त धास्ती बऱ्याच लोकांनी घेतलेली असते. आता आम्ही फलज्योतिष आहोत. हिंदू धर्माशिवाय अनेक धर्मातील लोक, विशेष करून स्त्रिया, मागे भेटायच्या, आता फोनवर विचारतात, काका अमक्या अमक्या दिवशी ग्रहण आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ते हिंदू धर्मीय नाहीत, परंतु मानवी मनानच ह्याचं बघून त्याचं बघून का होईना, आसपासची चर्चा ऐकून का होईना, एवढी जबरदस्त धास्ती लोकांनी, विशेष करून महिला वर्गांनी घेतलेली आपल्याला दिसते ग्रहणाची. हा भाग वेगळा. त्याचे परिणाम होतात का, होत असतील तर कसे होतात, हा वेगळा विषय आहे. आणि तरी देखील हा अभ्यास करण्यासारखा, आणि त्याचे परिणाम होतात आणि ते नकारात्मक होतात हे मानण्याला बराच वाव आहे, फार मोठे अनुभव आहेत. आता राहू आणि केतू यांना छेदन बिंदू म्हटलंय. कोणाचे ते आपण आता त्याची व्याख्या केली. त्यांनाच संपात बिंदू म्हणतात. आणि ग्रहाच्या ऐवजी आपण त्यांना आता घटक म्हणूया. आणि एक वैशिष्ट्य आहे, फलिताच्या वेळेला राहू आणि केतू कुणावर जास्तीत जास्त परिणाम करत असतील तर ते सूर्यावर आणि चंद्रावर जास्तीत जास्त परिणाम करतात. कारण पृथ्वीची कक्षा सूर्याभोवती फिरण्याची आणि चंद्राची कक्षा पृथ्वीभोवती फिरण्याची, म्हणून या दोन कक्षांना जेव्हा छेद जातो त्यावेळेला या दोन घटकावर, म्हणजे सूर्यावर आणि चंद्रावर त्याचा परिणाम होतो. या ग्रहण झाल्यानंतर अनुभवाला येणाऱ्या गोष्टी, आता समजा मानसिक शारीरिक जरी काही विकृती निर्माण झाल्या नाहीत तरी देखील राजकीय उलथापालथी, नैसर्गिक संकटे, युद्धाची परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थिती लगातार ग्रहणं आली तर निर्माण होते, म्हणजे होते. मोठे अपघात होणं वगैरे. हा वेगळा मेदिनीय ज्योतिषाचा किंवा मेदिनीय फलज्योतिषशास्त्राचा विषय आहे. आता या राहूचे मानवी जीवनावर कसे परिणाम होतात ते आपल्याला पाहायचे आहे. मुळात राहू हा पूर्ण गोल नाहीये, मुळात तो छेदन बिंदू आहे. म्हणजे राहू हे आपल्या पुराण कथेनुसार एका राक्षसाचं मस्तक आहे. सिंहिका गर्भसंभूतम म्हटलंय. ही सिंहिका कोण, तर हिरण्यकशिपू नावाचा दैत्य, त्याच्या बहिणीचं नाव सिंहिका, आणि तिच्या पोटी जन्माला आलेला हा राहू. म्हणजे राहू कोण झाला, राक्षस. नंतर अजून असं वर्णन केलंय त्याचं, अर्धकाय, की ज्याचं शरीर निमार्द आहे. ह्याच्यासाठी भारतीय
मायथॉलॉजीमध्ये एक दृष्टांत दिला जातो किंवा एक गोष्ट सांगितली जाते की ज्या वेळेला समुद्राचं मंथन करून देवाने आणि राक्षसांनी मिळून अमृताचा घट बाहेर काढला, गडा, आणि तो गडा पिण्यासाठी म्हणून सगळे धडपड करायला लागले. देव ओळीनं बसले, सगळ्यांना अमृत वाटायला, आणि हा राक्षस रूप पालटून त्या देवांच्या ओळीला जाऊन बसला. आणि पहिल्यांदा लक्षात आलं कोणाच्या, तर सूर्याच्या. आणि म्हणून सूर्यानं विष्णूला सांगितलं, अरे 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 तो दिसतोय, तो देव नाही, तो राक्षस आहे. म्हटल्यानंतर विष्णूने आपलं सुदर्शन चक्र फेकलं आणि त्या राक्षसाचं मुंडकं पाडकन उडून गेलं. तरी देखील काही बिंदू अमृताचे त्या राक्षसाच्या तोंडावर पडले, तोंडात नाही पडले तरी तोंडावर पडले. आणि हे छाटून टाकलेलं जे शिर आहे, दॅट इज द राहू. म्हणून त्याला अर्ध काय म्हटलंय. काय म्हणजे शरीर. आणि अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट, व्यासांनी फार मोठं फळ की तुमच्या आमच्या कल्पनेच्या पलीकडे ते राहूला दिले किंवा ते गुणधर्म राहूच्या अंगामध्ये सांगितले. अर्धकायम महावीर्यम. वीर्य हा शब्द अत्यंत महत्वाचा धातू म्हणून समजला जातो. आपण जो काही आहार घेतो त्या आहारापासून निर्माण झालेले जे काही घटक आहेत, त्या घटकामधला किंवा घटकामधली शेवटची स्टेज म्हणजे वीर्य. आणि त्याला महावीर्य असं व्यासाने नाव दिलंय. म्हणजेच ज्याला राहुबळ चांगला आहे ती व्यक्ती ताकदवान समजली जाते, वीर्यवान, धैर्यवान. आणि दुसरे व्यासाने सांगितलंय ते सुद्धा आपल्याला नेहमीच्या अनुभवामध्ये येतं. चंद्रादित्य विमर्दनम. चंद्र आणि सूर्य यांचं मर्दन करणारा, यांना घोळणारा, यांना घोळसणारा किंवा ह्यांना पीडा निर्माण करणारा हा राहू आहे. हे इथपर्यंत पौराणिक कथा पाहिल्यानंतर फक्त त्याच्या मागली आपल्याला कल्पना किंवा त्याच्या मागले गुणधर्म आपल्याला लक्षात घ्यायचे. म्हणजे एक गोष्ट निश्चित झाली की राहू हे राक्षसाचं धड आहे. राहू आणि केतू पौर्वात्य लोक मानत नसल्यामुळं त्यांच्या फलितामध्ये, हे पाश्चिमात्य लोक मानत नसल्यामुळं त्यांच्या फलितामध्ये आणि पौर्वात्य लोकांनी केलेल्या फलितामध्ये थोडा फरक पडतो. राहू आणि केतू यांचा विचार करून वर्तवलेलं जे फलित आहे ते जास्त अचूक ठरतं, अचूकतेच्या जास्त जवळ आपण जातो. आणि राहू आणि केतू शिवाय त्यांच्याचा विचार न करता वर्तवलेलं जे फलित आहे ते पूर्णपणे बरोबर ठरत नाही. फलित कुठलं 100% बरोबर ठरत नाही, परंतु त्यातल्या त्यात ॲक्युरसी येण्यासाठी म्हणून भारतीय फलज्योतिष पुढं का आहे तर त्यांनी राहू आणि केतूचा विचार केलेला आहे. आणि मग ज्यांचं शरीर अर्धवट आहे, म्हणजेच जे डोळे पांगळे आहेत, आताच्या पिढीमध्ये निदान ह्या 10, 15, 20 वर्षामध्ये असं कोणी जन्माला येत नाही, कारण वैद्यकशास्त्राची प्रगतीच तेवढी झालेली आहे. वैज्ञानिकांचे, शास्त्रज्ञांचे आपण ऋणी आहोत. परंतु मागे काही लोक जन्मतानाच डोळे पांगळे जन्माला यायचे. महावीर्यम, ज्यांची शारीरिक क्षमता चांगली आहे, प्रजनन क्षमता चांगली आहे, इट मे बी लेडी ऑर जेंट्स, त्यांना राहुबळ चांगलं आहे असं आपल्या फलज्योतिषामध्ये सांगितलेलं आहे.
मग आता हे सूर्य आणि चंद्राचे शत्रू आहेत, म्हणून ह्यांचा परिणाम जर पहिल्यांदा कोणावर होत असेल तर सूर्यावर म्हणजे माणसाच्या आत्म्यावर होतो, आणि चंद्रावर म्हणजे मनावर होतो. आणि मग सूर्यावर पाहिल्या जाणाऱ्या ज्या ज्या काही बाबी आहेत, वडील आहे, राजा आहे, आताच्या काळामध्ये शासन आहे, शासकीय सेवा आहे, शासकीय सवलती आहेत, राजकृपा. शासकीय सवलत म्हणजेच काय? राजकृपा. शासकीय सेवा म्हणजे राजकृपा. वडीलधाऱ्या माणसाकडून आधार मिळणं आहे, स्वच्छ निरोगी अशी दृष्टी आहे, हे सगळं सूर्याच्या अंमलाखाली येतं. हाडांची मजबूती. आणि याला भंग करण्याचं काम कोण करतो? तर राहू करतो. ग्रहणात जायते इति ग्रहा, म्हणून सूर्याला ग्रह का मानले तर सूर्याला सुद्धा ग्रहण लागते. ज्याला ज्याला ग्रहण लागते त्याला ग्रह म्हटलेलं आहे. आणि सूर्याला ग्रहण लागते, दॅट इज व्हाय इट इज कन्सिडर्ड ॲज ए प्लॅनेट. ॲक्च्युली इट इज नॉट प्लॅनेट. हा तारा आहे, तरी परंतु फलज्योतिषामध्ये आपण तो ग्रह समजून चालतो. पुन्हा आपण थोडं विषयांतर होत होतं. हे सूर्याच्या फलितावर परिणाम करणारा राहू, तसंच चंद्राच्या फलितावर मातृसुख, पहिल्यांदा मनस्थितीवर परिणाम करतो राहू, जबरदस्त परिणाम करतो. हे पाश्चिमात्य फलज्योतिषाने आतापर्यंत समजून घेतलं असेल. काही ज्योतिषी त्याचा विचार करत असतील, परंतु ही न चुकणारी विधान आहेत. जर चंद्र जर राहूमुळे दूषित झाला तर त्या माणसाची मानसिक अवस्था चांगली राहत नाही, गोंधळलेली राहते, भ्रमलेली राहते. शिवाय चंद्रावरून आपण आई पाहतो, आईपासून मिळणारं सुख पाहतो. राहू चंद्र एकत्र जर आले तर त्या व्यक्ती मातृसुखाला पारख्या होतात, आईपासून लांब जातात, आईशी पटत नाही, आईच्या मागं काहीतरी रोगराई लागते, काही कुठल्याही कारणानं, दारिद्र्यानं, अनारोग्यानं आई गांजली जाते, तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडतं. त्याप्रमाणे चंद्रावरून आपण प्रजा सुद्धा पाहतो. प्रजा म्हणजे आपली प्रजा, आपल्यापासून निर्माण होणारी संतती. ज्या व्यक्तीचा चंद्र राहूमुळे दूषित झालेला आहे, अशा व्यक्तीच्या मुलाबाळांना सुद्धा त्रास होतो. ते आपण फलित बघताना हळूहळू पाहणार आहोत. इतर सर्व ग्रहाप्रमाणे राहूला निश्चित अशा राशी दिलेल्या नाहीत. म्हणजे मला असं वाटतंय की राहू आणि केतू ही संकल्पना सुद्धा फलज्योतिषामध्ये बऱ्याच काळानंतर, म्हणजे फलज्योतिषाची निर्मिती झाली, एका दिवसात झाली नाही, एका महिन्यात, वर्षात नाही, शेकडो वर्षांनी, हजारो वर्षानंतरच्या निरीक्षणानंतर, अनुभवानंतर फलज्योतिषाचे नियम ठरले. आणि हे ठरले गेल्यानंतर मग कुठेतरी राहू आणि केतूची विचारधारा करायची पद्धत चालू झाली असावी. अदरवाईज ज्याप्रमाणे इतर ग्रहांना राशी दिलेल्या आहेत तशाच राहूला पण राशी दिल्या असत्या. एका ग्रहाला 2-2 राशी देण्याच्या ऐवजी. कारण आपल्याला माहित आहे सूर्य आणि चंद्र यांनाच फक्त एक रास आहे. सूर्याला सिंह रास, चंद्राला कर्क रास. बाकी सगळ्या ग्रहांना 2-2 राशी येतात. बुधाला 2 येतात,
मिथुन कन्या, शुक्राला 2 येतात वृषभ तूळ, मंगळाला 2 येतात मेष वृश्चिक, गुरुला 2 येतात धनु मीन, शनीला 2 आहेत मकर कुंभ. तसं राहूला ह्यातली आणि केतूला ह्यातली एखादी रास दिली असती जर एकाच वेळेला सूर्यापासून ते शनीपर्यंत विचार करत असताना राहू आणि केतूचा विचार केला असता तर. म्हणून आपल्याला म्हणायला जागा आहे की राहू आणि केतू या 2 घटकांचा विचार सुद्धा फलज्योतिषामध्ये हजारो वर्षानंतर समावेश केला गेला असला पाहिजे. निश्चितपणे आपण होय म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही, परंतु राहूला आणि केतूला स्वतःच्या राशी नाहीत. उच्च रास नाही, उच्च रास नाही म्हणजेच उच्च राशीच्या समोर असणारे रास, त्याला आपण नीच रास म्हणतो, नीच रास नाही. आता हे म्हणणं आपल्याला पुन्हा थोडं मागं घ्यावं लागतंय. इतर ग्रहांना 27 नक्षत्रापैकी नक्षत्र दिलेली आहेत, तशी राहूला आर्द्रा, स्वाती आणि शततारका ही नक्षत्र त्याच्या मालकीची दिलेली आहेत. मग आपण असा विचार करू की त्याच्या मालकीची नक्षत्र आहेत पण राशी नाही येतात, हा काय प्रकार आहे? म्हणजे पुन्हा तर्क असा लावता येतो की पहिल्यांदा फलज्योतिषाची निर्मिती नक्षत्राधिष्ठित असली पाहिजे आणि नंतर ती राशीधिष्ठित झाली. ज्या अर्थी राहूला आणि केतूला नक्षत्र दिलेले आहेत त्या अर्थी फलज्योतिषाचा विचार करताना राहू आणि केतूचा विचार केला, परंतु त्यांना राशी दिलेल्या नाहीत. म्हणजेच नक्षत्रावरून फल ज्योतिष पाहण्याची पद्धत ही फार 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 जुनी असायला पाहिजे आणि नंतर राशीफल निर्माण झालेलं असायला पाहिजे. विदिन शॉर्ट राहूला आर्द्रा, स्वाती आणि शततारका ही 3 नक्षत्र त्याच्या मालकीची आहेत. सामान्यपणे मिथुनेचा राहू काही ज्योतिषांच्या मते उच्च राशीचा धरला जातो. आपोआपच राहूच्या समोर केतू, तो धनेत आला म्हणजे धनेचा केतू उच्च राशीला धरला जाईल. काही ज्योतिष वृषभेचा राहू चांगला म्हणतात, म्हणजेच वृश्चिकेचा केतू चांगला म्हणतात, कारण राहू आणि केतू हे 180 अंशाचा कोनात आहेत, एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ इच अदर, प्रत्येकाच्या एकमेकाच्या अगदी समोर. मिथुन वृषभ ह्या 2 राशी पाहिल्यानंतर काही फलज्योतिषी कन्या राशीचा राहू चांगली फळं देतो किंवा कन्येचा राहू स्वगृहीचा सुद्धा कोणी कोणी समजतात, म्हणून मीनेचा केतू तेच लोक स्वगृहीचा समजतात. इथपर्यंत आल्यानंतर दुसरी गोष्ट की राहूच्या वाटणीला 18 वर्ष महादशा आलेली आहे. म्हणजे आता आपण काही ठोकळ नियम पाहिले. मिथुनेचा वृषभेचा राहू चांगली फळं देतो, कन्येचा राहू बरेच ज्योतिषी स्वगृहीचे मानले जातात, राहूची महादशा 18 वर्षाची असते आणि स्पष्टपणे म्हटलं तर राहू हा तमोगुणी पुरुष ग्रह आहे. 3 गुण सत्व रज तम. काही ग्रह नैसर्गिक सत्वगुणी समजले जातात, काही ग्रह नैसर्गिक तमोगुणी समजले जातात. तसं राहू आणि केतू हे 2 छेदनबिंदू, संपात बिंदू किंवा घटक हे तमोगुणी पुरुष ग्रह समजले जातात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहू भयानक विषारी आहे. विषबाधा होण्यामागे अतिशय महत्त्वाचा घटक असेल तर तो राहू आहे. समजा एखाद्याचं नक्षत्र कोणचं, जन्मलग्न नक्षत्र कृत्तिका आहे,
तिथे राहू आहे लग्नी. एखाद्याचा जन्म लग्न नक्षत्र विशाखाच्या 4थ्या चरणात आहे, आश्लेषा आहे, ज्येष्ठा आहे, मूळ आहे, अशी जी काय आपण विषारी नक्षत्र समजतो ती. आणि त्याच वेळेला त्या लग्नाच्या अंशावडा जर राहू असेल तर डेफिनेटली वी कॅन से दॅट ही व्यक्ती विषारी आहे. आता व्यक्ती विषारी म्हणजे काय, तर त्या व्यक्तीच्या संपर्कात जर दुसरी कुठली व्यक्ती आली तर तिला विषबाधा होऊ शकते. याच्यापेक्षा दुसरा अर्थ असा की अशा व्यक्तीला संसर्गजन्य रोग लगेच होतात आणि अशा व्यक्तीपासून रोगाची साथ लगेच फैलावते. जन्म लग्न क्रूर नक्षत्रात आणि तिथेच राहू असेल तर, किंवा अन्य कुठला पापग्रह असेल तर सुद्धा हीच फळं मिळतात, परंतु इस्पेशली राहू. राक्षसाचं तोंड आहे म्हणजे राक्षस काय सत्वगुणी नाही, आणि हे म्हणूनच ह्याला विषारी म्हटलेलं आहे. तमोगुणी विषारी आहे. आणि फलज्योतिषामध्ये राहू हा वडिलांच्या वडिलाचं कारकत्व आहे, आजोबाचं कारकत्व आहे, पितामह. केतू मातामह, आईचे वडील केतू आणि वडिलांचे वडील राहू. म्हणजे ज्या बालकाचा किंवा बालिकेचा राहू दूषित आहे, आता राहूच मुळात पीडा निर्माण करणार, पण या राहूला पीडा निर्माण करणारे काही योग आहेत, त्या व्यक्तीला आपल्या आजोबाचं सुख मिळणार नाही. आणि दुसरे एक फळ असं म्हटलं जातं की शनिवत राहू. जशी फळं शनीची मिळतात तशीच फळं राहूची मिळतात. आता शनीची फळं कोणती मिळतात ते आपण ह्याच्या आधी 2 भागामध्ये पाहिलं. दुःख, दैन्य, दारिद्र्य, अनारोग्य, चिंता, काळजी, लाचारी, दास्यत्व, लोचटपणा, लुबरेपणा, निर्लज्जपणा, पोडगेपणा, हे सगळे गुण शनीचे आपण पाहिले, नकारात्मक शनीचे. तसेच सगळे गुण राहूचे आहेत, परंतु सगळेच्या सगळे नाहीत, त्यातले काही थोडे. शनिवत म्हणले, शनीप्रमाणे. शनीचे म्हटलं नाही, शनी हे नव्हे तर शनिवत. शनीचे गुण नाहीत तर शनीप्रमाणे काही गुण राहूचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे तमोगुण. आणि नंतर राहू हा मंत्रतंत्राचा कारकत्व आहे. मंत्रतंत्र हे शब्द जोडीनं येतात म्हणून आपल्याला हे पण मुळात मंत्र वेगळे, तंत्र वेगळं. काही भटजी असे की त्यांना रुद्र संहिता, भटजी म्हणण्यापेक्षा काही लोक आहेत तोंडपाठ आहेत, परंतु तंत्र माहीत नाहीये. तर राहू हा मंत्राचं कारकत्व नाहीये, तर राहू हा तंत्राचं कारकत्व. आणि तंत्र केव्हा? चांगल्या गोष्टीसाठी नव्हे. वास्तुशांतीच्या वेळेला जी भटजी आपल्याला सांगतो इकडं बसा, तिकडं बसा, ही आवटी टाका, या दिशेला ते मांडा, त्या दिशेला ते मांडा, हे झालं तंत्र. पण राहूचं तंत्र वेगळं आहे. राहूचं तंत्र वेगळं कशासाठी झालं तर कालमर्यादित मानवाची प्रगती बौद्धिक दृष्ट्या होत असल्यामुळं तंत्र हा प्रकार निर्माण झाला. लिसन इट. भरपूर प्रगती, बुद्धीचा विकास, ज्ञानाचा म्हणण्यापेक्षा विज्ञानाचा विकास ज्या वेळेला होतो त्यावेळेला माणूस लगेच शहाणा होतो.
असं घडतंय. मग का घडतंय? पोट दुखतंय, का दुखतंय? जंत झालेत का? कावीळ आहे का? यकृत बिघडलंय का? हे जेव्हा कळतं त्यावेळेला माणूस जास्त करून घाबरून जात नाही. परंतु हे जेव्हा आपल्याला माहीत नव्हतं त्यावेळेला पण पोटदुखी होतीच, हृदयविकार होताच, मधुमेह होता. मानवाच्या शरीराबरोबर रोगांची निर्मिती झाली. कारण मानवाची निर्मिती होण्याच्या आधी जीवजंतूंची निर्मिती आहे. आणि ह्या जीवजंतूला राहण्यासाठी म्हणून जणू काय परमेश्वरानं शरीर निर्माण केलंय. आणि मग ह्याची जेव्हा कारण मीमांसा होत नाही, गूढता निर्माण होते, त्यावेळेला माणूस दैवाकडे वळतो आणि मग राहू तिथं पुढं सरकतो. कारण राहूच्या गोष्टीच अशा आहेत की गूढ आहेत, बाबी गोष्टी म्हणण्यापेक्षा सहजासहजी लवकर येत नाही, अनाकलनीय आहेत. अतर्क्य म्हणत नाही मी, अनाकलनीय आहेत. मग डोकं दुखतंय, दाढाचा विकार आहे का? कानाचा विकार आहे का? बाकी काही डोळ्याचा बिघाड झालाय का? हे जेव्हा सगळं होऊन जातं आणि सगळं जेव्हा नॉर्मल असतं तरीही डोकं दुखतंय, त्यावेळेला माणूस पुन्हा आपोआप दैवाकडे वळतो. सोनोग्राफीमध्ये काही निघत नाही, एक्सरे मध्ये काही निघत नाही, ECG मध्ये काही निघत नाही, MRI म्हणून आता जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काही निघत नाही. दे नाही सो माणसाला त्रास होतोय म्हणजे माणूस पुन्हा जास्त भीतो, घाबरतो आणि तिथं राहू माणसाच्या मनावर राज्य करतो. आणि मग त्यातून उपाय चालू होतात. त्या उपायाचा असणारा जो प्रकार आहे दॅट इज द तंत्र या शब्दासाठी आपण एवढा व्याप केला. आणि हे तंत्र छौ मंत्र आहेत सगळे. लिंबू काप, पुढं जाऊन काहीतरी अंगाला राख फास, कातडं नेस, रेड्याचं नेस, आता हा प्रकार जवळजवळ संपुष्टात आलाय. वाघाचं नेस, केस वाढव, कपाळावर लाल बुंद किंवा पिवळा धमक, काळा धमक, काळा भोर, पट्ट्याचे पट्टे ओढ, ही सगळी राहूची काम आहे. आणि जवळ पळी पंचपात्र नाही तर हाडका असतात. बऱ्याच वेळेला गूढ गोष्टीमध्ये, सिनेमामध्ये, सिरियलमध्ये आपण ह्या बाबी अजून आता गंमत म्हणून दाखवल्या जातात, परंतु मागे या वास्तविकमध्ये होत्या, अस्तित्वात अशा बाबी होत्या, आता फारशा नाही आहेत. राहूमुळे अंधश्रद्धा निर्माण होते. ज्या वेळेला राहू माणसाच्या मनाचा ताबा घेतो त्यावेळेला राहूमुळे माणसाच्या मनात अंधश्रद्धा निर्माण होते. मोहिनी विद्या, वशीकरण, आताच्या भाषेमध्ये म्हणून हिप्नॉटिझम म्हणू आपण, हे सगळं राहूच्या अंमलाखाली येतं. आणि म्हणून एखादी व्यक्ती जर वैद्यकशास्त्राकडे अभ्यासाला गेली, जातात बरेच लोक, आणि त्यांचा जर राहुबळ त्यांना चांगला असेल तर त्यांनी ॲनास्थेशियाचा अभ्यास करावा. पटकन चांगलं समाधानकारक यश मिळतं. किंवा जी भूलतज्ञ आहेत, नक्की त्यांच्या कुंडलीमध्ये आपल्याला राहू चांगल्या अवस्थेमध्ये सापडतो. फार मोठ्या गुंतागुंतीची इमारती बांधणारे जे इंजिनियर आहेत, मौत का कुवा किंवा अजून अशा प्रकारच्या मोठमोठ्या इमारती, आत गेल्यानंतर बाहेर जायचा लवकर रस्ता न सापडणे, लांबच्या लांब बोगदे करणे, अशी कामं करण्याचे जे इंजिनियर आहेत करणारे, त्यांच्या पत्रिकेमध्ये राहू आपल्याला चांगल्या अवस्थेमध्ये सापडतो. म्हणजे राहू हा मोहिनी विद्येचं भुलवणारं कारकत्व राहूकडे आहे. मोहात टाकतो राहू, मोहिनी विद्या त्याच्या अंमलाखाली आहे. तसंच गारुडी विद्या पण आहे.
गारुडी म्हणले की आपल्या डोळ्यासमोर एक नाग येतो, एक पुंगी येतोय आणि ती पुंगी वाजवणारा माणूस येतो. आणि पुंगी जशी फिरती, तो माणूस जसा डोलतो तसा नाग पण डोलतो. प्रॅक्टिकली सापाला नागाला कान नाहीत हे आता आपल्याला माहित आहे, पण आपण काय म्हणतो, काय पुंगी वाजवली त्या माणसानं आणि नागाला डोलवायला लावलं. म्हणजे प्रत्यक्षात काही नसताना असण्याचा भास होणे, मुळातच त्या सापाला ऐकत नाही, ते पुंगी डोलते, गरा 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 फिरते, म्हणून ते साप मुडका हलवतो नाग. आपल्याला वाटतं की त्या गारोड्याच्या पुंगीमुळे ते नाग हलवते, त्याचं नसतं. तसं नाही आहे ते. या विद्या ज्या आहेत त्या राहूच्या अंमलाखाली येतात. आणि अनपेक्षित घडणाऱ्या घटना ह्या राहूच्या अंमलाखाली येतात. विंशोत्तरी पद्धतीने किंवा अष्टोत्तरी पद्धतीने ज्या वेळेला राहू महादशा चालू होते त्यावेळेला एकदम माणसाच्या आयुष्याला अचानकपणे कलाटणी मिळते. तसंच राहूचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की राहू ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाची फळं वृद्धिंगत करतो. एखाद्याच्या तनुस्थानामध्ये शुभस्थितीतला राहू असेल तर ती व्यक्ती शरीरानं चांगली आडवी तिडवी वाढलेली, उंची पुरी, धड धाकट धिप्पाड आपल्याला दिसते, बोजड नव्हे पण शरीराने मजबूत दिसते. म्हणजेच काय की ज्या स्थानामध्ये राहू त्याची तो वृद्धी करतो. आणि एक राहूचं वैशिष्ट्य आहे की ज्या ग्रहाबरोबर राहू असतो त्या ग्रहाची पूर्ण फळं आपल्याला तो मिळू देत नाही. याचा आपण सगळा सविस्तर चर्चा फक्त एकदा गुरुच्या बाबतीत केलेली आहे. गुरु अधिक राहू म्हणजे चांडाळ योग आपण म्हणलो. आणि चांडाळ या शब्दाचा अर्थ आपण नीट समजावून घेतला. ज्या वेळेला गुरु आणि राहू एकत्र असतात त्यावेळेला गुरुची सगळी फळं सुखासुखी माणसाला मिळत नाहीत. म्हणजेच ज्या ग्रहाबरोबर राहू आहे त्या ग्रहाची फळं कमी करण्याचा, त्याची तीव्रता कमी करण्याचा, शुभ ग्रह असेल तर त्याचं शुभत्व कमी करण्याचा आणि अशुभ ग्रह असेल तर अशुभत्व वाढवण्याचं काम राहू करतो. मंगळ राहू कमालीचे क्रूर लोक, कमालीचे म्हणजे कमालीचे. आता ते पुन्हा कुठल्या नक्षत्रात आहेत, कुठल्या स्थानात हे वेगळं, कारण कुठलीही एकच ग्रहस्थिती पाहून माणसाची फळं सांगायची नाहीत. पाश्चिमात्य ज्योतिषी राहू केतूचा विचार करत नाही, आपण आता पाहिलं. तसं अजून सुद्धा आजच्या तारखेला हर्षल नेपच्यून प्लुटोचा विचार न करणारे पौर्वात्य ज्योतिषी पण ढिगाण आहेत, पोते भर आहेत, ट्रक भर आहेत. दे आर ऑल्सो रॉंग. काय तर म्हणे ते आपल्यापासून फार लांब आहेत आणि पुराणामध्ये त्यांचा उल्लेख नाही. अरे पुराणामध्ये उल्लेख नाही, नो कम टू द प्रॅक्टिकल लाईफ. एड्स याचा उल्लेख म्हणे जर समजा आयुर्वेदात नाहीये म्हणून का त्याच्यावर औषध घ्यायचे नाही, किंवा अजून कुठल्या एखाद्या रोगाचा उल्लेख आयुर्वेदामध्ये नसेल, बहुतेक नाही असं नाही, प्रत्येक रोगाचा उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे, परंतु क्वचित प्रसंगी नाहीये. कारण कुठलंही शास्त्र परिपूर्ण नाहीये. मग त्याला आयुर्वेद तर कसा अपवाद असणार, फलज्योतिष तर कसा अपवाद असणार. म्हणून मी काय म्हणतो की 12 घरं
प्रथम स्थानापासून ते व्यय स्थानापर्यंत, आणि 12 ग्रह पाश्चिमात्याने राहू केतूंचा विचार करणं गरजेचं आहे. पौर्वात्याने सुद्धा हातभर विधभर शेंडी ठेवून नुसतं कपाळाला गंध बांधून आम्ही हर्षे नेपच्यून प्लुटो मानत नाही म्हणणं मूर्खपणाचं, आत्मघातकीपणाचं आहे. आणि मग कुठल्या तरी घटनेचं फळ कुठल्या तरी ग्रहस्थितीला द्यायचं असं चालू होतं का, तर स्वतःचं मोठेपण टिकवण्यासाठी. पण दॅट इज टोटली रॉंग मेथड. 12 घरं आणि 12 ग्रहांचा विचार केल्याशिवाय फल वर्तवायचं नाही. म्हणून कुंडलीमध्ये राहू कुठे आहे, ऑलरेडी केतू कुठे येतो, कुंडलीमध्ये राहू कोणत्या राशीत आहे, नक्षत्रात आहे, कुठल्या ग्रहाबरोबर आहे, युतीमध्ये, प्रतियोगामध्ये, केंद्रयोगामध्ये, षडाष्टक योगामध्ये कसा आहे हे पाहिल्याशिवाय राहूचं फळ किंवा कुठल्याही घराचं फळ वर्तवायचं नाही. परंतु एक निश्चित की जर कुंडलीमध्ये राहू स्वतंत्र असेल एकटा, तर तो त्याची शुभ किंवा अशुभ फळ स्पष्टपणे देतो. आणि राहूचा एक महत्वाचा गुणधर्म तो म्हणजे अस्थिरता निर्माण करतो. एखादी गोष्ट स्थिरपणाने चालत असलेली असेल तर ती बाब करत असताना, एखाद्या मोठ्या इमारतीचं बांधकाम चालू आहे, स्लॅब टाकायला मशीन आलंय, खडी आली, सिमेंट आलं, वाळू आलं, काय जे त्याला लागते ते आलं, मजूर आले, काम चालू झालं की काहीतरी खेळखंडोबा होऊन त्यामध्ये गोंधळ निर्माण करण्याचं, अस्थिरता निर्माण करण्याचं काम राहूकडे आहे. राहू काळ सुद्धा पाहिला जातो. राहू काळामध्ये कोणी काम करायला सुरुवात करत नाही. हे त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. कारण रोजच राहू काळ आहे. अजून काळाचे वेगवेगळे प्रकारे त्या वेळेची भाग जी पाडलेले आहेत ते. राहू भ्रम निर्माण करतो, गोंधळ निर्माण करतो, प्रत्येक कामामध्ये अडथळा येतो. आणि एक महत्वाचं काम आहे, जर पंचमात राहू पडला, पंचमावरून आपण काय पाहतो, शिक्षण आणि संतती. कोणाच्याही पंचमात राहू पडला, त्यातनं त्याचा तो एकटा असला तर निश्चितपणे सांगावं की ह्याच्या शिक्षणाची वाट लागली. मग आर्थिक परिस्थितीमुळे लागेल, विद्यार्थी अवस्थेमध्ये ती व्यक्ती मे बी मुलगा किंवा मुलगी नको ती व्याप करत बसेल, कॉप्या करताना पकडले जाईल, 2-2, 3-3 वर्ष वाया जातील, विषय बदलेल, शाखा बदलेल, काही ना काहीतरी पण होईल. परंतु पंचमातला राहू ज्या वेळेला आपण पाहू, त्यातल्या त्यात जर तो एखाद्या क्रूर नक्षत्रात असला तर 100% त्या माणसाचं शिक्षण विना अडथळा पूर्ण होणार नाही. जे नको ते विषय तू घेऊन बसतो, जी साईड नको ती घेऊन बसतो. कधी स्वतःच्या हट्टामुळं आम्ही काय ह्याचा एवढा विचार करतो, तर आम्ही मास्टर म्हणून आयुष्य काढले. बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो, अरे त्या बालकाची इच्छा नाही आहे पण पालकाची असते. एक उदाहरण सांगतो, आम्ही लहान असताना पालक हा शब्द भाजीपुरता मर्यादित होता. फक्त पालक म्हटले की आमच्या डोळ्यापुढे भाजी यायची, पालकाची भाजी, आणि फार क्वचित एखाद्या दिवशी पालकाची भाजी. पण आता पालक पदोपदी असा आलाय की पालक हा बालकाचा पालापाचोळा करून टाकतोय. मला वकील होता आलं नाही, माझ्या पोराला मी वकील करतो. मला अंक होता आलं नाही, माझ्या पोराला मी करतो. मी मोठा इंजिनियर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, हे सगळं सांभाळायचं कोणी लाखो रुपयाची मशिनरी घेतली, इतक्या फळ्या घेतल्या, इतकं ते साहित्य घेतले, हे पुढं करायचं, पुढं पोराला सिव्हिल इंजिनियर करतो. एवढं मोठं हॉस्पिटल बांधलंय, एक्सरे मशीन आहे, लाख लपडे, ECG तर काय आता चिल्लर झालंय, पण सोनोग्राफी आहे, एमवाय टेमवाय. माझ्या पोराला डॉक्टर करतो, माझी गादी चालव. अरे तुझी गादी चालवायला
जिथं राजा मेल्यावर त्याची गादी मोकळी राहत नाही, तिथं तू मेल्यावर तुझी गादी कोण ना कोणतरी चालवणार. त्याला पोरगाच कशाला पाहिजे. पण हा पालक त्या बालकावर ती विषय किंवा ती शाखा लादतो असं आम्ही पाहिलंय. या वेळेला बाप आणि मुलगा किंवा पालक आणि बालक या दोघांचीही राहूची स्थिती खराब असते. म्हणून राहू अडथळे आणतो, धंद्यात तर आणतो, पण जास्त करून राहू हा शिक्षणामध्ये अडथळे आणतो, आरोग्यामध्ये अडथळे आणतो. प्राचीन फलज्योतिषांनी राहूला बरीच फळं दिलेली आहेत, परंतु तेवढी मिळत नाहीत. का? तर हा विषय आपण पुन्हा एकदा नीट करणारच आहोत केतू संपल्यानंतर. पुन्हा एकदा आपल्याला मागं जायचंय की आवर्त सारणी रसायनशास्त्रामध्ये मूलद्रव्यांची जेव्हा तयार झाली, कोणी डोबेरायनरचे त्रिके, न्यूलँडचा अष्टक नियम वगैरे ते सगळं बसवलं, मूलद्रव्ये बसवली. पण ती मूलद्रव्ये बसवत असताना जेवढी माहीत होती तेवढीच मूलद्रव्ये बसवली गेली आणि झाले पिरियडिक टेबल किंवा आवर्त सारणी. तशी चूक फलज्योतिषाने केलेली आहे. शनी पलीकडे ग्रह नाहीत म्हणून जे काही सगळे माणसाच्या आयुष्यामध्ये व्याप निर्माण होत आहेत, चांगले आणि वाईट, ते सगळे सूर्यापासून शनीपर्यंत वाटून टाकले. त्यातच थोडं जास्त सूर्याला, थोडं जास्त चंद्राला, थोडं जास्त. आता कोणी जेवायला येणारच नाही, एवढी 10च लोक जेवायला आहेत. म्हणून मोठं पाटील बरं आमच्या सगळ्यालाच वाटली त्यांनी. आणि मग कोणाला मोठी वाटी, कोणाला जास्त वाटी, कोणाचं वाटीतल्या ताटात सांडस्तोर त्याला वाढली, इतकी फळं एका ग्रहाला देऊन टाकली. तसं नाहीये. जेवढी फळं प्राचीन ग्रंथामध्ये एकेका ग्रहाला फलित दिली तेवढी सगळी मिळत नाहीत. का? तर हर्षल, नेपच्यून, प्लुटो ह्या ग्रहांचा फलितांचा विचार झालेला नाहीये त्यावेळेला. म्हणून राहूची जी काही फळ ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत, शनीची जी सांगितली, प्रत्येक ग्रहाची जी सांगितली, ती सगळी फळं अनुभवाला येणार नाहीत. म्हणून फलज्योतिष खोटं नाही. काही वेळेला राहूमुळे माणसाला सूचक स्वप्न पडतात. चांगल्या स्थितीत राहू असेल तर आणि चांगल्या स्थितीत चंद्र असेल तर हे पण आपल्याला अनुभवाला येतं. किंवा जर चंद्र आणि राहू दोघे बिघडलेले असतील तर निरर्थक स्वप्न पडतात. काय त्या स्वप्नाला आडनबूड. जसं एखादं गोटी स्थिर राहत नाही, कुठली दिशा मिळत नाही, ती गोटी फिरायला लागल्यावर तसं स्वप्न पडायला लागल्यावर काय त्या स्वप्नाला चव न चौथा. ही कोणावर स्वप्न सृष्टी अवलंबून आहे? ती राहू आणि चंद्राच्या बिघडलेल्या मनस्थितीवर अवलंबून आहे. एवढंच आपण राहू आणि स्वप्नाचा अर्थ जोडायचा आहे. खरा स्वप्नांचा संबंध 90%, 90पेक्षा जास्त टक्के राहूचा नाही, तो नेपच्यूनचा आहे. आपण नेपच्यूनच्या वेळेला बघू. आणि हा राहू काही वेळेला, हे मात्र खरं आहे, अनुभवाला येते की कारणाशिवाय शत्रुत्व निर्माण होतं. अरे त्या माणसाची माझी ओळख न पाळत, पण बघा जाता जाता मला काहीतरी तिसरंच बोलून गेला. विनाकारण शत्रुत्व निर्माण होते. आपण आपल्या घरामध्ये असतो, खिडक्या लावून घेतलेल्या असतात, दार पुढं केलेलं असतं, तरी पण तो शेजारी आपल्या नावानं बोंबलतो, अरे असं काम तसं का? का तर हे राहूचं काम आहे. चतुर्थातला मंगळ हा नेहमी शेजाऱ्याशी वितुष्ट आणतो, नो डाऊट. तसं राहू हा विनाकारण शत्रुत्व निर्माण करतो. आणि जर राहू बिघडला तर बेईमान होतो, अप्रामाणिक होतो, राहू घात करतो. आणि त्याला जर शनीची मंगळाची साथ मिळाली तर त्याला काय विषयच काढायला नको. शनी बिघडला आहे, राहू बिघडला आहे,
शनी दास्यत्वाचं कारक आहे, नोकर चाकराचं कारक आहे, राहू सुद्धा काही वेळेला कारकत्व आहे. मग एखाद्याच्या घरी कामाला राहणे, म्हातारे असतील तर त्याचा जास्त फायदा घेणे, 10 रुपयाची वस्तू 12 रुपयाला आणली म्हणून सांगणे, त्याहीपेक्षा पुढं जाऊन जर कधी त्यांना तिजोरी दिसलीच तर त्या म्हातारीला खून करून मारून घरातले सामान पडून नेण्या इतपतचा धोकेबाजपणा राहूकडे आहे. म्हणून त्या एखाद्या व्यक्तीची कुंडली बघितलं, बुध राहू टोप्या घालायला, लांड्या लपाड्या करायला, साड्या सांगायला, चोऱ्या करायला, खोटं बोलायला एक नंबर. म्हणजे ज्याच्या बरोबर राहू असतो तशी तो फळ देतो. राहू शुक्र निश्चित चारित्र्याविषयी संशय निर्माण करतात, चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. पुन्हा अजून आपण पुढं पाहणारच आहोत. हर्षल राहू, नेपच्यून राहू, प्लुटो राहू, शनी राहू, नवपंचम वगैरे सगळे. परंतु इतके राहूचे नकारात्मक परिणाम पाहिल्यानंतर रवी म्हणजे सूर्य, मंगळ आणि चंद्र हे राहूचे शत्रुग्रह आहेत. यांच्याबरोबर राहू कधीही चांगली फळं देत नाही. शनी बरोबर राहू चांगली फळं देतो, निश्चित देतो, फक्त विलंबानं देतो. बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीच्या लग्नी किंवा एखाद्या व्यक्तीच्या धनस्थानात लाभात शनी राहू असतील, स्वगृहीचे, मिथुनेचे शनी राहू, मकरेचे शनी राहू, तर शनीचं वय संपताना म्हणजे 30च्या आसपास आणि त्यात अजून राहूचं वय जर मिसळलं 18, 30 आणि 18 48च्या पुढं त्या माणसांना कमालीचं स्थैर्य लाभतं, भरमसाठ आर्थिक प्रगती होते त्यांची. आणि त्या प्रगतीचा उपयोग त्याच्या मुलाबाळांना होतो, त्याला झालेला नसतो. का तर शनीचं कामच कष्ट देण्याचं आहे आणि राहूचं काम ते वाढवण्याचं आहे. कुंडलीमध्ये 3ऱ्या घरामध्ये, 6व्या घरामध्ये आणि कुंडलीमध्ये 3ऱ्या, 6व्या, 10व्या आणि 11व्या, 3, 6, 10, 11 यामध्ये राहू चांगली फळं देतो. छत्र चामरदाता राहू, छत्र डोक्यावर छत्री, चामर वारा घालायला. माग आपण राजा वगैरे चित्र पाहतो, कधी पौराणिक म्हणजे मालिकेमध्ये पाहतो. इतकं ऐश्वर्य पण राहू देतो केव्हा तो चांगल्या स्थितीत, चांगल्या गतीत असेल तर. आणि एक गोष्ट, सगळे ग्रह पुढं जातात, राहूची गती माग आहे. का तर त्याला खगोलीय कारण आहे. पृथ्वी आणि चंद्र हे सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, म्हणून त्यांच्या कक्षा ज्या आहेत ते राहू आणि केतू हे मागे येत आहेत. म्हणजे राहू मीनेतून मेषेत येईल, मेषेतून कुंभेत येईल, कुंभेतून मकरेतनं धनुत येईल. राहूची गणती उलटी असते, गणती म्हणण्यापेक्षा गिनती, तशीच केतूची. सामान्यपणे राहू एका वर्षात एका राशीमध्ये 1.5 वर्ष राहतो, तेवढाच केतू पण राहतो. अशा आपण राहूची काही चांगली फळं आणि काही वाईट फळं आज आपण पाहिली.